जिल्हा सिकल सेल जनजागृती कार्यक्रम दिनांक 26 जून रोजी आयोजित करण्यात आले। यात प्रथमतः नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कावरापेठ पासून उमरेड नगर परिषद कार्यालय व नूतन आदर्श विद्यालय मार्गे ग्रामीण रुग्णालयापर्यंत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले। त्यानंतर सिकल सेल आजाराबाबत तज्ज्ञांमार्फत चर्चासत्र व तपासणी शिबिर असे विविध उपक्रम घेण्यात आले। सिकल सेल हा अनुवांशिक रोग असून अतिशय त्रासदायक आजार समजला जातो। या आजाराचे वैशिष्ट्य असे की यामध्ये माणसांच्या शरीरातील लाल रक्तपेशी हा गोलाकार नसून विड्याच्या आकाराचे आढळून येतात। यामध्ये शरीरामध्ये अनेक प्रकारच्या वेदना व अस्वस्थता उत्पन्न होते। जागतिक आरोग्य संघटनांनी 19 जून हा जागतिक सिकल सेल दिवस म्हणून घोषित केले आहे। या निमित्ताने दरवर्षी जून महिन्यात सिकल सेल पंधरवड्याचे आयोजन केले जाते व त्यामध्ये विविध उपक्रम घेतले जातात। यावर्षी प्रभात फेरीच्या माध्यमाने जनजागृती करण्याबाबत कल्पना सुचविण्यात आली व उमरेड शहरात पहिल्यांदा अशा प्रकारचे आयोजन करण्यात आले। यामध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र या पाचही आरोग्य संस्थेतील अधिकारी, कर्मचारी, सिकल सेल कार्यक्रम अधिकारी, आरोग्य सेविका, MPW, आशा गट प्रवर्तक, आशा, महिला आरोग्य समिती सदस्य, सिकल सेल प्रभावित व्यक्ती, नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतले। जागतिक आरोग्य संघटन म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याने 19 जून या दिवसाला जागतिक सिकल सेल दिवस म्हणून घोषित केले आहे। सिकल सेल हा आजार रक्तातील एक दोष आहे ज्यामध्ये रक्तातील लाल पेशी ही गोलाकार नसून सिकल म्हणजेच विडा याच्या आकाराची आढळून येते। सिकल सेल आजारामध्ये रक्तपेशी विड्याच्या आकाराची असल्यामुळे त्याचे आयुष्य कमी असते। विड्याच्या आकाराचे असल्यामुळे हे सिकल सेल रक्तवाहिनीतून व्यवस्थितपणे वाहू शकत नाही व विविध अवयवांमध्ये हे अडकून बसतात। ज्या अवयवामध्ये हे अडकून बसतात त्या ठिकाणी रक्ताचा पुरवठा व्यवस्थितपणे होत नाही व ऑक्सिजनचे संचार थांबतो। ऑक्सिजन समृद्ध रक्तप्रवाह कमी असल्यामुळे प्रामुख्याने लिव्हर, स्प्लीन, किडनी हे ऑर्गन्स प्रभावित होतात। सिकल सेल हा आजार प्रामुख्याने आदिवासी जनसमुदायामध्ये आढळून येतो। हा आजार अनुवांशिक असून ज्या आईवडिलांमध्ये हा गुणधर्म दोष असतो त्यांच्या मुलांमध्ये हा आजार होतो। हा आजार उपचाराद्वारे पूर्णपणे बरा करता येत नाही, त्यामुळे या आजाराला होण्यापासून टाळणे हेच याला रोखण्याचे एकमेव उपाय आहे। ब्युरो न्यूज 7 मराठी, उमरेड।